तर संधी प्रकरणामध्ये जो पुढचा प्रकार आहे अचसंधीमधला 7वा प्रकार तो आहे पूर्वरूप संधी. पूर्वरूप संधीचं सूत्र बघा, इथे सूत्र दिलेलं आहे, एंग पदांताद अति. हे बघा सूत्र आहे, एंग पदांताद अति. आता नियम काय आहे की पूर्वपदाच्या शेवटी पहिल्या पदाच्या शेवटी ए किंवा ओ राहिला पाहिजे आणि दुसऱ्या पदाच्या सुरुवातीला अ असला पाहिजे. त्यावेळेस त्या अचा काय होऊन जाईल, अवग्रह. सिंपल संधी आहे, पहिल्या पदाच्या शेवटी ए किंवा ओ असला पाहिजे आणि दुसऱ्या पदाच्या सुरुवातीला अ असला पाहिजे. ही कंडिशन ज्यावेळेस तयार होईल त्यावेळेस त्या अचा अवग्रह होईल. आज एस सारखं जे चिन्ह असतं याला म्हटलं तर अवग्रह. जसं बघा, एच्या पुढे अ आला तर हा अ कट करणार आपण आणि त्याच्या जागी असा अवग्रह टाकणार, ए आणि अवग्रह. ओच्या पुढे जर का अ आला तर हा अ कट करणार, याच्या जागी आपण असा अवग्रह टाकणार, ओ आणि अवग्रह. बघा ते उदाहरण दिलंय, एच्या पुढे जर का अ आला तर ए आणि अवग्रह. हरे, हरे प्लस अत्र. हरेमध्ये ए आलेला आहे, पहिल्या पदाच्या शेवटी ए आणि दुसऱ्या पदाच्या सुरुवातीला अ आलेला आहे. हरे प्लस अत्र. दुसऱ्या पदामध्ये अ आलाय, पहिल्या पदामध्ये शेवटी ए आलेला आहे, तर त्या ठिकाणी आपण काय करणार, नियमानुसार हरेचा ए जसा तसा ठेवणार, पण ह्या अच्या जागी अवग्रह घेणार. मग लिहिताना कसं लिहायचं, हरे मध्ये अवग्रह टाकायचा आणि मग पुढचं त्र, हरे त्र. तसंच ओच्या पुढे पण अ आला तर ओ आणि अवग्रह करायचा. तर लोको प्लस अयम. आता ह्या ठिकाणी लोको शब्दानंतर अ आलेला आहे, तर आपण नियमानुसार ओ नंतर अ आला म्हणून ओच्या पुढे अ कट करून अवग्रह करणार. म्हणून इथे बघा, लोको ॲज इट इज लिहिलं, अच्या जागी अवग्रह टाकला, पुढचं यम ॲज इट इज केलं. लोको प्लस अयम, लोकोयम मध्ये अवग्रह टाकायचा. ठीक आहे, हा नियम होता पूर्वरूप संधीचा. कळाला सगळ्यांना? पूर्वरूप संधी कळाली सगळ्यांना? सिंपल नियम आहे, फक्त अवग्रह टाकायचा आहे अ कट करून. बघा आणखी काही उदाहरण बघू त्याची. ते प्लस अपि. काय होईल, ते प्लस अपि. काय होईल याचं, ते पी. अ कट करायचा, मध्ये अवग्रह टाका. उच्चार करताना आपण ॲज इट इज करणार, अवग्रहाचा फक्त अवग्रहाचा जो उच्चार असतो ना तो थोडासा पुढच्या वर्णाच्या उच्चाराला लांबवतो. म्हणून हरेत्र, लोकोयम, तेपी असा उच्चार होईल, तेपी. त्याची फोड सांगा, वृक्षेपी. काय येईल फोड, वृक्षे प्लस अपि. वृक्षे प्लस अपि. गोपालोहम, गोपालोहम. काय होईल याची फोड,
गोपाल प्लस अहम. बरोबर. गोपालो प्लस अहम. सोहम किंवा सोहम मध्ये अवग्रह. एक श्लोक आहे त्याच्यामध्ये येते सोहम. सो प्लस अहम. सो प्लस अहम. विष्णू प्लस अव. काही विष्णू अवग्रह व. विष्णू अवग्रह आणि व. विष्णू व. तर अशी असते ही पूर्वरूप संधी. कळलं सगळ्यांना? ठीक आहे. सूत्र काय पूर्वरूप संधीचं? एंग पदांतादती. एंग पदांतात अति. नियम काय आहे? पूर्वपदाच्या शेवटी ए किंवा ओ असेल आणि दुसऱ्या पदाला जर का अ असेल तर त्या अच्या जागी काय करायचा? अवग्रह. अवग्रह. ए प्लस अ चं काय होणार? ए प्लस अ चं काय होणार? अवग्रह. ए आणि अवग्रह. ओ प्लस अ चं काय होणार? ओ आणि अवग्रह. एक लक्षात. सगळ्यात याच्यामध्ये ओळखण्याचं साईन कोणतं असेल तर ते आहे अवग्रह. अवग्रह जिथे पण दिसला ती संधी पूर्वरूप संधी. एकमेव संधी जिच्यामध्ये अवग्रह आहे. दुसरी आणखी एक आहे ती विसर्गामध्ये येतं ते. तिथे पण येत. पण तिचा आणि पूर्वरूप संधीचा संबंध असल्यामुळे त्याच्यात पण अवग्रह आहे. ठीक आहे. नंतर पुढचा जो प्रकार येतो संधी अच्या संधीमधला शेवटचा प्रकार तो आहे प्रकृतिभाव संधी. तर याचं सूत्र आहे सर्वत्र विभाषा गोहो आणि एक आहे प्लुत प्रगृह्य अचिनित्यम. दोन सूत्र प्रकृतिभाव मधले आहेत. आता सर्वत्र विभाषा गोहो मध्ये ना एकच उदाहरण आहे. गो प्लस अयम. इथे ॲज इट इज राहतं गो अयम. एवढं एकच उदाहरण आहे त्याचं सर्वत्र विभाषा गोचं. बाकी प्लुतप्रगृह्य अचिनित्यमचे उदाहरण आहेत. आता हे खालचा जो नियम आहे तो पण प्लुतप्रगृह्य अचिनित्यमचा नियम आहे. प्रगृह्य म्हणजेच इकारांत, एकारांत आणि ओकारांत असं द्विवचनी रूप. शब्दाचं इकारांत, एकारांत आणि ओकारांत द्विवचनी रूप. याच्यानंतर त्या प्रगृह्यनंतर कोणताही स्वर जर का आला तर तिथे कोणताच बदल होत नाही. प्रकृतिभावचा नियम आहे प्रगृह्यनंतर जर का कोणताही स्वर आलेला असेल तर तिथे कोणताच बदल होत नाही. आता इथे प्रगृह्य म्हणजे काय हे माहिती असणं महत्त्वाचं आहे. संज्ञा प्रकरणमध्ये प्रगृह्याची संज्ञा सांगितली होती. काय होती प्रगृह्याची संज्ञा? प्रगृह्याची संज्ञा काय होती संज्ञा प्रकरणमध्ये? संज्ञा प्रकरणचे सूत्र पाठ करायला लावले ते सगळ्यांना. काय होती प्रगृह्याची संज्ञा?
इदुदेत द्विवचनं प्रगृह्यम ही होती ना. इदुदेत द्विवचनं प्रगृह्यम. इदुदेत द्विवचनं प्रगृह्यम. कशाला म्हणतात प्रगृह्य? इकारांत, उकारांत म्हणजेच दीर्घ उकारांत आणि एकारांत असं जे द्विवचनी रूप असतं शब्दाचं त्याला म्हटलं तर प्रगृह्य. जसं वने हा प्रगृह्य आहे. हरी द्विवचन, हरी शब्दाचं द्विवचन प्रगृह्य आहे. नंतर भानू प्रगृह्य आहे. गुरु, गुरु शब्दाचं द्विवचन प्रगृह्य आहे. ठीक आहे. प्रगृह्य म्हणजे काय ते कळालं. प्रगृह्य म्हणजे काय असतं? दोन शब्द आहेत समजा तुमच्याकडे, कवी आणि कवी. याच्यापैकी प्रगृह्य कोणता आहे? ह्या दोघांपैकी प्रगृह्य कोणता आहे? सेकंड वाला कवी. कवी. दीर्घ कवी. प्रगृह्य आहे, दीर्घ. आता हा प्रगृह्य असण्यामागचे कारण काय? का बरं त्याला प्रगृह्य म्हणणार? कवी शब्दाचं द्विवचन रूप. कवी शब्दाचं द्विवचन आहे. मग फक्त द्विवचन नाही, आणखी एक कंडिशन आहे. द्विवचनी रूप सगळ्याच शब्दांची द्विवचनी आहे ना. इकारांत. दीर्घ, दीर्घ ई असला पाहिजे. इदुदेत दीर्घ ई असला पाहिजे. इदुदेत द्विवचनं प्रगृह्यम. तसंच भानू शब्दाचं द्विवचन पण प्रगृह्य राहणार. हे जे द्विवचन आहे भानू शब्दाचं हे प्रगृह्य राहील. वन शब्दाचं द्विवचन पण प्रगृह्य राहणार, वने. माला शब्दाचं द्विवचन पण प्रगृह्य राहणार, माले. हे लक्षात ठेवायचं. आता प्रकृती भावसंधीमधला नियम काय आहे? हे जे प्रगृह्य आहेत ह्या प्रगृह्यांच्या समोर कोणताही स्वर जर का आला तर त्या ठिकाणी कोणत्याच प्रकारचा बदल करायचा नाही. जसं हरी प्लस येतो, मधला प्लस कट करायचा, ॲज इट इज लिहायचं. हरी येतो प्लस कट करून ते ॲज इट इज लिहायचं, म्हणजे तिथे संधी झाली. ठीक आहे. संधी म्हणजे इथे आदेश वगैरे असं काहीच होत नाही, फक्त आपण मधला प्लस काढून टाकतो. तीच आहे प्रकृती भावसंधी. जसं आणखीन एक उदाहरण बघा. कवी प्लस इच्छत. ह्या ठिकाणी काय होईल? संधी. कवी प्लस इच्छत. ते अधिक मिटून जाणार असं ते राहणार ते. मधला प्लस चालला जाईल आणि कवी इच्छत असे. ठीक आहे. कळाली ही संधी, प्रकृती भाव संधी. सूत्र लक्षात ठेवा. प्लुत प्रगृह्य अचिनित्यम.
प्रकृतीभाव संधीचं सूत्र राहील प्लुतप्रगृह्य अचिनित्यम. इथे आपली अचसंधी जी आहे ती कंप्लीट झाली. किती संधी बघितल्या अचसंधीमध्ये? एकूण किती प्रकार आहेत अचसंधीचे? 8. 8 प्रकार बघितले. पहिला कोणता होता? यनसंधी. यनसंधी. सूत्र काय होतं यनसंधीचं? इको यनची. इको यनची. नियम काय होता? इ, उ, रू आणि लू याच्यासमोर जर का विजातीय स्वर आला तर ईचा काय होतो? य. य. ऊचा काय होतो? व. व. रूचा र. र आणि लूचा ल. ई आणि ऊची जास्तीत जास्त उदाहरण असतात यनसंधीमध्ये. दुसरा प्रकार कोणता बघितला होता? गुणसंधी. गुणसंधी. गुणसंधीचं सूत्र काय होतं? अद्गुण. आद्गुण. गुणसंधीमध्ये नियम काय होता? अ प्लस ईचा काय होतो? ए होतो. अ प्लस ईचा ए होतो. अ प्लस ऊचा ओ. ओ. अ प्लस ओ. रूचा अर. अर आणि अ प्लस लूचा अल होतो. आलं. त्याच्यानंतर पुढचा प्रकार कोणता होता? तिसरा वृद्धिसंधी. 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 वृद्धिसंधीचं सूत्र वृद्धिरेची. 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 नियम काय होता वृद्धिसंधीचा? अच्या पुढे ए असला तर ऐ होणार. अच्या पुढे ए आला तर ऐ करायचा. ऐ. ऐ होणार. अच्या पुढे ओ आला तर औ. हा. अच्या पुढे ओ आला तर औ करायचा. ओ आला तर औ. वृद्धी म्हणजे ओ. काय? तर त्या ठिकाणी वाढ होते. म्हणजे असं समजण्यासाठी असं करू शकता की ए पेक्षा ऐ मोठा आहे तर ए ची वृद्धी होऊन ऐ बनणार, ओ ची वृद्धी होऊन औ बनणार. असं लक्षात ठेवू शकता. नंतर चौथा प्रकार कोणता बघितला होता? अयादी संधी. अयादी संधी. अयादीचं सूत्र काय होतं? एच अवयवाय एच अयवायवा. एचो यवायावह. किंवा असं बोलायला कठीण जात असेल तर कसं करायचं? एचह अय अव आय आव. असं लिहायचं. एचह अय अव आय आव. नियम काय होता त्याचा? एच्या पुढे कोणताही स्वर आला एचा काय एच्या होता? पुढे आज प्रत्यार आलं तर त्याच्या म्हणजे एच्या पुढे ऐ होतं, आईच्या आय होतं, हम्म ओच्या औ हम्म आणि औच्या आव. हा. एच अय, ऐचं आय, ओचं अव आणि औचा आव होणार. आणि ते झाल्यानंतर पुढचा जो पण स्वर येतो त्याच्यामध्ये शेवटच्या वर्णामध्ये मिक्स होणार. जसं अय जर का झालं तर त्याच्यानंतर जर ई असेल तर ऐ होणार. असं त्या ठिकाणी अयादी संधी होती. नंतर पुढची संधी कोणती बघितली त्या अयादीनंतर? दीर्घसंधी. पाचवी संधी दीर्घसंधी. दीर्घसंधी अक सवर्ण दीर्घ. अक्क सवर्णे दीर्घ. नियम काय होता दीर्घसंधीचा? ओ प्लस अ आला तर काय होणार त्याचा? हा. आ. ऱ्हस्व ई प्लस ऱ्हस्व ई त्याचं काय होणार? दीर्घ ई. दीर्घई. दीर्घई. ऐ. ऱ्हस्व उ प्लस ऱ्हस्व उ त्याचं काय होणार? दीर्घ ऊ. दीर्घ ऊ. दीर्घ उ. ऱ्हस्व ई प्लस दीर्घ ई त्याचं काय होणार? दीर्घ ई. दीर्घई. ऱ्हस्व ऱ्हस्व दोघं मिळून दीर्घ होईल. ऱ्हस्व दीर्घ असला दीर्घच होईल. तरी दीर्घ होईल आणि दीर्घ दीर्घ जरी राहिलं तरी पण दीर्घच होणार. दीर्घच होईल.
दीर्घसंधी. त्याच्यानंतरचा प्रकार कोणता होता पुढचा? 6वा पररूप संधी. पररूप संधी. पररूप संधीमध्ये सूत्र काय होतं? लिंगी पररूप. एंगी पररूपम. पररूप संधीचा नियम काय आहे? पहिल्या पदाच्या शेवटी काय असलं पाहिजे किंवा पहिल्या पदामध्ये काय असलं पाहिजे? ए असलं पाहिजे किंवा एच्या ओ. आपलं अ असलं पाहिजे. शेवटी ए असलं पाहिजे किंवा पुढे अ असलं पाहिजे, तर त्याचं पूर्वरूप संधी होते. पररूप चालू आहे, पूर्वरूप नाही, पररूप. एंगी पररूप. पररूपम हे सूत्र चालू आहे ना. एंगी पररूपम. पूर्वपदाला अकारांत किंवा आकारांत उपसर्ग. पूर्वपदाला अकारांत किंवा आकारांत उपसर्ग. उत्तर पदामध्ये काय असला पाहिजे? धातू. धातू. तो पण कशाने सुरू झाला पाहिजे धातू? ए किंवा ओ. ए किंवा ओ. हा. जसं प्र प्लस एजते त्याचं होणार प्रेजते. उप प्लस ओषती त्याचं होणार उपोषती. त्याच्यानंतर पुढची संधी कोणती बघितली होती? 7वी संधी. आता कोणती बघितली? पूर्वरूप. पूर्वरूप. पूर्वरूपचं सूत्र काय आहे? एंग पदांताद अति. नियम काय आहे पूर्वरूपचा? ए किंवा ओ त्याच्यासमोर जर का अ आला तर अ कट करून त्याच्या जागी काय अवग्रह. करणार? अवग्रह. अवग्रह. जसं ए प्लस अ, ए आणि अवग्रह. ओ प्लस अ, ओ आणि अवग्रह. ते आहे पूर्वरूप. शेवटची संधी कोणती आहे? प्रकृतीभाव. प्रकृतीभाव. सूत्र कोणतं लक्षात ठेवणार? हे दुसरं जे सूत्र आहे ना ते जास्त करून लक्षात ठेवायचं. प्लुत प्रगृह्य अचिनित्यम. प्लुत प्रगृह्य अचिनित्यम. प्रगृह्य म्हणजे काय? प्रगृह्यची संज्ञा काय? प्रगृह्यची संज्ञा इदुदेत द्विवचनम प्रगृह्यम. काय संज्ञा? प्रगृह्य कशाला म्हणणार? इदुदेत द्विवचनम प्रगृह्यम. इकारांत, एकारांत आणि उकारांत द्विवचनी रूप. इकारांत, एकारांत आणि उकारांत द्विवचनी रूप म्हणजे प्रगृह्य. आता ह्या प्रगृह्याच्या समोर जर कोणताही स्वर आला तर प्रकृतीभाव संधीनुसार तिथे काय होणार? काय होतं प्रकृतीभाव संधीमध्ये? काय चेंजेस होतात? आताच बघितले ना एवढ्यात प्रकृतीभाव संधी. तर चेंजेस नाही होतात त्याच्यात, तेच राहतात. ॲज इट इज राहतं ना, बदलच होत नाही त्याच्यामध्ये काहीच. फक्त आपण प्लस काढून टाकतो आणि दोन्ही शब्द ॲज इट इज लिहितो. प्रकृतीभाव संधी. ठीक आहे. कळाले हे सगळे प्रकार संधीचे? अचसंधीचे प्रकार कळाले सगळ्यांना? आता मी काल तुम्हाला काही एक्झाम्पल दिले ते सॉल्व करायला. हे एक्झाम्पल सॉल्व केलेत सगळ्यांनी? आता एक बघा, आता या एक्झाम्पलची उत्तरं कशी ती. पहिली येन संधी. अति प्लस आचारः. काय येईल त्याचं उत्तर? अत्याचार. अत्याचार. अत्याचारः.
आता लिहिताना नाही हे असं उत्तर लिहायचं डायरेक्ट. हां, ते काल समजण्यासाठी ई, मग नंतर इकडचा आ, मग दोघांचं चेंज होणार, तेवढं नाही लिहायचं. लिहिताना डायरेक्ट उत्तर लिहायचं, एका शब्दाचं उत्तर लिहायचं. तर गुरु प्लस आदेश काय होणार? गुरुवादेश. पूर्वादेश. गुरुवादेश. नंतर पितृ प्लस आदेश काय होणार? पित्रादेश. 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 सर हा, म्हणजे एक्झाम मध्ये पण आपल्याला वन वर्डच आन्सर लिहायचंय का? हो, वन वर्ड आन्सर लिहायचं एक्झाम मध्ये पण. स्टेप्स नाही लिहायचे चालतील ना? हो, स्टेप्स नाही लिहायचे, स्टेप्सला मार्क नाहीच आहेत. वन वर्ड आन्सरलाच मार्क आहे. मधु प्लस अरी. मधवरी. मधवरी. हा त्र असा लिहायचा. हा, आणि आपण असं वरती जो देतो ना तो रफारे. हा रफारे हा कधी येतो? जेव्हा वर्णाच्या आधी र असतो त्यावेळेस. आणि हा कधी बनतो? जेव्हा वर्णाच्या नंतर र असतो त्यावेळेस. नंतर संधी विग्रह हे एक होतं. प्रति प्लस एक. प्रत्येक. 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 ठीक आहे. नंतर पुढचं विग्रह करायचा इथे. प्रत्युपकार काय होणार? प्रति प्लस उपकार. प्रति प्लस उपकार. प्रति प्लस उपकार. आता हे याची फोड अशी नाही होणार बरं. प्रत्य आणि प्लस उपकार अशी नाही होणार. आपल्याला तो य काढायचा आहे ना तिथून. अशी फोड नाही होणार. हा उ इथे स्वर असल्यामुळे तो उकार झालेला आहे. तशी फोड नसते होत. आपल्याला तिथला य काढायचा आहे. तो कशामुळे आला? तर यन संधी मधल्या ई मुळे आलेला आहे. तर तो ई त्या ठिकाणी दाखवायचा आहे. प्रति प्लस उपकार. स्वस्ती. स्वस्तीचं सु प्लस अस्ति. सु प्लस अस्ति. पुढे मातृनुमती. मातृ प्लस अनुमिती. मातृ प्लस अनुमती. नंतर पुढे इत्यादी. इत्यादीचं काय होईल? इत्यादी. किती प्लस आधी? सर स्क्रीन दिसत नाही हो. स्क्रीन बाकीच्यांना दिसते का? आता दिसत आहे. दिसते ना? हो दिसतंय सर. कधी कधी ते 2-3 सेकंड साठी ब्लॅक होऊन जातं सर. हा सर. इत्यादी काय होईल त्याचं? इति प्लस आदि. इति प्लस आदि. तर हे ऍक्च्युली इथे दुसरी वेलांटी पाहिजे होती. हा, यद्यपि. यद्यपीचं काय होईल?
यदी प्लस अपि. यदि प्लस अपि, यदि प्लस यदि प्लस अपि. ठीक आहे. यदि यनसंधी. सूत्र काय येणार या संधीचं? कोयानाची. कोयनाची. तर इथे पुढचा प्रकार आहे गुणसंधी. तर या ठिकाणी संधी करायची. रमा प्लस ईशः काय येणार? रमेश. रमेश, रमेशः. विसर्ग दिलेला असेल तर विसर्ग लिहायचा. नंतर सूर्य प्लस उदयः काय येणार? सूर्योदय, सूर्योदय. सूर्योदयः. राजा प्लस ऋषी काय येणार? राजाश्री, नाही राजर्षी, राजर्षी. लिहिताना ह्या श वरती रफार असा राजर्षी. कृष्ण प्लस वृद्धी काय होणार? कृष्ण प्लस वृद्धीचं कृष्ण प्लस वृद्धी काय होणार त्याचं? कृष्णधी. कृष्णवृद्धी. लिहिताना कसं असं धला द आणि हा जो र येतो रफार म्हणून जाणार ना. रूचा अर होतोय म्हणजे द च्या आधी र येतोय. तो दाखवताना आपण रफार म्हणून दाखवतो. देव प्लस इंद्र काय येणार? देवेंद्र. देवेंद्र. नंतर खाली संधी विग्रह. गंगोदकम काय होईल विग्रह? गंगा प्लस उदकम. गंगा प्लस उदकम. महेशः महा प्लस ईशः. महा प्लस ईशः. ईशचा ई कोणता? ह्रस्व का दीर्घ? दीर्घ. दीर्घ. महर्षी महा अधिक ऋषी, महा प्लस ऋषी. यथोचितम यथोचितम. यथा प्लस उचितम. यथा प्लस उचितम. नरेशः नर अधिक ईश, नर अधिक ईशः. ठीक आहे. काय येईल याचं सूत्र? काय येईल या संधीचं? आद्गुणः, आद्गुणः. सॉल्व केले ते बरोबर आले सगळ्यांचे. जे चुकले असतील ते बरोबर करून घ्या. पुढचा वृद्धी संधी. न प्लस एव काय होणार? नैव. नैव. न मत प्लस ऐक्यम
काय होणार? मतैक्यम. 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 पुढे तस्य प्लस ओष्ठ. तस्योष्ट. तस्योष्ट. तस्य उष्ठ. यथा प्लस ओदनम. यथोदनम. यथौदनम. यथोदनम. महा प्लस औषधी. महौषधी. महौषधी. आता इथे संधी विग्रह करायचा आहे. सदैव. सद अधिक एव. सदा अधिक एव. सदा अधिक एव. महेश्वर्यम. महेश्वर्यम. महा महा प्लस प्लस ऐश्वर्य. ऐश्वर्य. महा प्लस ऐश्वर्यम. नंतर व्याधी तस्य औषधम. काय ना फोड. फोड काय होणार? व्याधी तस्य औषधम. व्याधी तस्य प्लस औषधम. औषधम. बरोबर. व्याधी तस्य प्लस औषधम. स्पर्शेनैव. काही स्पर्शेन प्लस एव. स्पर्शेन प्लस एव. धनैव. धनैवची फोड काय होणार? धन प्लस एव. धन प्लस एव. ठीक आहे. सूत्र काय येणार या संधीचं? वृद्धिरेची. वृद्धिरेची. पुढचं बघा. अयादी संधी. संधी करायची. हरे प्लस ए. काय येणार? हरे प्लस ए. हरे काय आलेलं आहे इथे? ए आलेला आहे ना. एचा काय होणार अयादी संधीच्या नियमानुसार? अय. अय. ह्या एचा जर का अय केला तर काय येणार? काय होईल तिथे? अरे. हरई. जे प्लस अति. जायती.
जायती नाही, जायतीसाठी जय पाहिजे तिथे, जे तिथे फक्त जयती. 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 भो प्लस अति. ओचा काय होतो? भोवती. भवती. 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 हं? भोवती केलं तर ओ गेलाच नाही ना, ओ तसाच्या तसाच आहे तिथे. आपल्याला चेंजेस करायचे तिथे. पुढे भौ प्लस उकह. भावकः. भावकनी. उ उ आहे ना पुढं. औचा आव केला पण पुढे उ आहे, उ पण मिक्स करायचा व मध्ये. काय होईल? भावुकः. भावुक. भावुकः. आपण बदल कुठे करतोय? आपण फक्त ह्या औचा आव करतोय. इथे आपण काहीच नाही बदल करत आहे, हे ॲज इट इज राहते स्वर. त्याच्यामुळे पुढचा स्वर तो औचा आव झाल्यानंतर व मध्ये तो स्वर मिक्स होणार. उभौ प्लस एव. उभावेव. उभावेव. भवाव. उभावेव असं होईल. आता इथे विग्रह करायचा आहे. नाविकः. नाविकः. नाव प्लस इक. नाव प्लस इकह नी. अयादी संधी आहे ना. याच्या पुढे फर्दर काय होणार? हा काढायचा आहे ना. नौ प्लस इक. 9. आव कशाचा बनला? पण औ. औचा आव झाला ना, उलट जातोय आता ओ. हा. असं. नायकः. नायकः. आय. आय आलेला आहे, आय. नाय प्लस अक. नै प्लस अक. नाही प्लस अक. विष्णवे. आता इथे आधी तुम्हाला शोधावं लागेल नेमकं काय आहे. अय आहे, आय आहे, अव आहे का आव आहे, काय आहे तिथे? अव. अव. कशाचं होतं अव? ओ. ओचा. मग फोड होताना कशी होणार? अशी फोड घेऊन जाणार आपण. विष्णू. इथे अव आहे ना. विष्णू प्लस वे. विष्णू. अव कशाचा झाला? ओचा. मग विष्णू. विष्णू प्लस ए. हे उदाहरण लघुसिद्धांत कौमुदीमधलं आहे बरं. म्हणजे हे उदाहरण येतं युनिव्हर्सिटीला अयादी संधीमध्ये. पुढे गव्यम.
ग अधिक अयम. गो दिक अयम. ॲक्च्युली इथे ना यमच पाहिजे फक्त, कारण की आपण अयम जर का घेतलं तर कम्प्लीट व होतो. पुढे वर्धत येव. वर्धते प्लस ए. वर्धते प्लस एव. ठीक आहे. सूत्र काय येईल याचं? यचो यवा याव. एचो यवा याव किंवा एचः अय अव आय आवह. ओके, कळाले हे सगळे एक्झाम्पल सॉल्व केले ते सगळे एक्झाम्पल सॉल्व केले ते. हो. जे चुकले असतील ते बरोबर करून घ्या. ठीक आहे. आता पुढचे जे आहेत याच्या पुढे पुढची संधी येते हलसंधी. इथे आजच्या संधी आपली कंप्लीट झाली. तर उद्या आपण हलसंधी बघू. त्याच्या आधी हे अयादी संधीपर्यंतचे एक्झाम्पल दिलेत ना, त्याच्या पुढचे एक्झाम्पल्स मी तुम्हाला देतो, ते सॉल्व करा. ठीक आहे.